नमस्कार, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग बीट ढेबेवाडीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. आणि आपण पाहत आहोत की आपल्या बीटामध्ये किंवा आपल्या प्रत्येक शाळेमध्ये गेल्या 1 ते 2 महिन्यापासून शिष्यवृत्तीचं चांगलं वातावरण किंवा अभ्यासाचं चांगलं वातावरण तयार होत आहे. आपण दर शनिवारी ऑनलाईन चाचणी, त्याच पद्धतीनं गेल्या शनिवार आपण ऑफलाईन चाचणी म्हणजे प्रत्यक्ष पेपर सोडवून सुद्धा आपण चाचणी देत आहात आणि यामध्ये आपण चांगलं यश संपादन करत आहात. त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक करतो. आणि आज आपण आपल्या एका नवीन घटकासह आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. याही घटकाला मी विनंती करेन की आपण सर्वांनी एक वही पेन घेऊन आपण सोबत बसावं, कारण आपल्याला जर काही महत्त्वाचं वाटलं तर आपण व्हिडिओ थांबवून आपण ते लिहून घेऊ शकता किंवा एखादं गणित मी जर फळ्यावर दिलं तर ते गणित तुम्हाला सोडवण्यासाठी असावं. यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की आपण वही आणि पेन घेऊन बसावं. तर बघा, आज आपण एक नवीन घटक शिकतोय, त्रिकोण, आयत आणि चौरस. बरोबर, तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्रिकोण, आयत आणि चौरस हे तुम्ही ऐकलेलं आहे. आता 3री पासून तुम्ही ते जवळजवळ ऐकत असता. त्रिकोण, हा चौरस दिसतोय आणि हा आयत. मी या 3 आकृत्या सुरुवातीलाच काय समोर काढल्या, फक्त तुम्हाला त्या माहिती असाव्या किंवा डोळ्यासमोर दिसाव्या यासाठी मी काढली. याला नावं दिलेत का मी? तर याला नावं दिली नाहीत, काही दिलं नाही. फक्त तुम्हाला समोर आकृत्या काढलीत की सुरुवातीला एका फ्रेममध्ये तुम्हाला हे तिन्ही गोष्टी दिसाव्या. तर आपण सुरुवात करतोय त्रिकोणापासून. हे माहिती आहे तुम्हाला, त्रिकोण सर्वांना माहिती. त्रिकोणाला बाजू किती असतात? त्रिकोण कशाला म्हणायचं? त्रि, नावातच आहे त्रिकोण, 3 कोण असलेला आकृती, थोडक्यात त्रिकोण. बघा, मी काढतो इथं, आणि 3 बाजू आहेत. 3 बाजू, 1 2 3, या 3 बाजू आहेत. आणि कोण? 3 कोण. याला काय असतात? 3 बाजू, 3 कोण आणि 3 शिरोबिंदू. काय असतात? 3 शिरोबिंदू असतात. या आकृतीला काय म्हणतो आपण? त्रिकोण म्हणतो. लक्षात येतं तुमच्या? 2च मिनिटं. बघा, परत एकदा लक्ष द्या. ज्या आकृतीला 3 बाजू असतात, 1 2 3, 3 कोण असतात, 1 2 3, बघा, आणि 3 शिरोबिंदू असतात, म्हणजे हे शिरोबिंदू. या आकृतीला आपण काय म्हणतो? त्रिकोण असं तिला म्हणतो. काय म्हणतो आपण? त्रिकोण म्हणतो. मग या त्रिकोणाचं नाव किंवा हा कोणता त्रिकोण आहे तर आपण लिहून बघूया. याला A नाव देऊ, या शिरोबिंदूला, याला B देऊ आणि याला C देऊ. मग कोणत्या पद्धतीने हा त्रिकोण आपण म्हणू शकतो? त्रिकोण, बघा, काल मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये हे सांगितलं होतं, हे कोणाचं चिन्ह, हे समांतर रेषेचं चिन्ह आणि हे लंब रेषेचं चिन्ह. आज आपण त्रिकोणाचं, हा त्रिकोण ABC, त्रिकोण ABC. आणखीन कसं लिहू शकतो रे? त्रिकोण ACB, या पद्धतीने लिहू शकतो ना, ACB. आणखीन हा त्रिकोण ABC म्हणजे पण हाच, ABC म्हणजे पण हाच, बरोबर ना, ACB. आणखीन कसं लिहू शकतो? याच्यापासून लिहू शकतो ना, BAC, त्रिकोण BAC. आणखीन BCA, त्रिकोण BCA, या पद्धतीने लिहू शकतो. आणखी C पासून CAB असं पण लिहू शकतो ना, त्रिकोण CAB. आणि आणखी कसं नाव लिहू शकतो? CBA, CBA. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे एका त्रिकोणाचं नाव आपण बघा किती वेळा किती प्रकारे लिहिले? जवळजवळ 6 प्रकारे आपण एका त्रिकोणाचं नाव लिहिले. म्हणजे हे आपल्याला आलं पाहिजे. किंवा त्रिकोण
आलं पाहिजे म्हणजे कशासाठी आलं पाहिजे? त्रिकोण CBA असं पण देतील तुम्हाला. जर असं नाही दिलं परीक्षेमध्ये, शेजारील त्रिकोण ABC, आपल्याला वाचायची सवय लागलेली असते ABC, पण त्यांनी जर नाव दिलं CBA, त्रिकोण CBA, म्हणजे आपल्याला तरी माहित पाहिजे की हा त्रिकोण काय आहे, CBA. त्याचं नाव आपण वेगळ्या प्रकारे लिहू शकतो. आपली घरी सुद्धा बघा 2-3 नावं असतात. वडील एका नावानं हाक मारतात, आई ना एका नावानं, शाळेत सर एका नावानं हाक मारतात, आणि मित्र, बरोबर, मित्र तर वेगळ्याच नावाने हाक मारतात. म्हणजे असं हाच त्रिकोणी एकच आहे, पण त्याचं आपण नाव 6 प्रकारे लिहिले. मग आता मला सांगा, या 3 बाजू आहेत, याचे पण त्रिकोणाचे प्रकार पडतात, ते आपल्याला नंतर शिकायचे. बाजूवरून तिन्ही बाजू समान असतील तर समभुज, 2 बाजू समान असतील तर समद्विभुज, आणि एकही बाजू समान नसेल तर विषमभुज. परंतु आपल्याला ते नंतर शिकायचं. आज बघा आपल्याला हे तर इथं कोण आहेत, दिसतात ना, किती कोण आहेत? 3 कोण. आकृती अशी लक्षात ठेवायची की ज्या आकृतीला 3 बाजू, 3 कोण आणि हे 3 शिरोबिंदू आहेत, त्याला आपण त्रिकोण म्हणतो. मग त्रिकोण असाच असेल का रे? या पद्धतीने पण असू शकतो ना त्रिकोण, उलटा असू शकतो. म्हणजे कसाही दिला त्याला 3 बाजू, 3 कोण आणि 3 शिरोबिंदू असले की ती आकृती असते त्रिकोणाची. हे आपण परफेक्ट लक्षात ठेवायचं. ओके. मग मला सांगा, हा पण त्रिकोण आहे, हा पण त्रिकोण आहे, हा पण त्रिकोण आहे. या त्रिकोणाला 3 बाजू आहेत, 3 कोण आहेत, 3 शिरोबिंदू प्रत्येकाला असणार आहेत. मग या तिन्ही कोणाची, हे वाक्य लक्षात ठेवा, या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे वाक्य लक्षात ठेवायचं किंवा लिहून घ्या. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तुम्ही त्रिकोण कसा जरी काढला, समजा मी इथं वेगळा त्रिकोण काढला, कसा काढला, असा काढला, याचे जर मी कोण मोजले, हा आणि या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंशच येणार. याची पण 180, याची पण 180, याची पण 180. म्हणून हे लक्षात ठेवायचं की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तुम्हाला कोण मोजता येत असतील, बरोबर. आता यानंतर हा झाला त्रिकोण, बरोबर, लक्षात येतं तुमच्या, हा झाला त्रिकोण. आणि याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे चौकोन. बघा, चौकोन पण सोपा आहे, जसं नावातच आहे. बघा इथं लिहितो दोन्ही नाव मी, हे त्रिकोण पुसतो. बघा इथं लिहितो मी चौकोन, हा होता त्रिकोण. नावावरूनच आपल्या लक्षात येतं. त्रिकोण 3 कोण, चौकोन 4 कोण, लक्षात येतं. मग ज्या आकृतीला, बघा मी अशी आकृती काढतो, पहिली आकृती मी, ज्या आकृतीला मी मुद्दाम अशी आकृती काढली, अशी काढलेली नाही, अशी काढलेली नाही, जरा वेगळी दिसते तुम्हाला, बरोबर आहे की नाही. ज्या आकृतीला 4 बाजू आहेत का, 4 बाजू, 4 बाजू, किती बाजू, 4 बाजू. कोण किती आहे त्या आकृतीला मोजा, 1 2 3 4, 4 कोण आणि 4 शिरोबिंदू. त्या आकृतीला आपण काय म्हणतो, चौकोन म्हणतो. लक्षात ठेवा, ज्या आकृतीला जसं त्रिकोणाला 3 बाजू, 3 कोण, 3 शिरोबिंदू होते, तसं चौकोनाला 4 बाजू, 4 कोण आणि 4 शिरोबिंदू या ठिकाणी असतात. त्या आकृतीला आपण चौकोन म्हणतो. चौकोन, 4 कोण म्हणतो. मग याला 4 बाजू आहेत, 4 कोण आहेत, 4 शिरोबिंदू आहेत, याला आपण चौकोन म्हणतो. परंतु इथं पण बघा 2 आकृत्या तुम्हाला दिसत असतील. या आकृतीमध्ये आणि या आकृतीमध्ये बदल काय आहे हा तुम्हाला दिसत असेल. मी त्रिकोण काढलं होतं, त्याच पद्धतीने हा पण चौकोन आहे, हा पण चौकोन आहे, बरोबर आहे का. मग चौकोन गुणाला म्हणायचं, कोणती कशीही आकृती दिसू द्या, ही अशी या पद्धतीने दिसेल, कोणत्याही पद्धतीने दिसली तरी ती आकृती चौकोनाची असते. कारण याला पण 4 कोण आहेत, 4 बाजू आहेत आणि 4 शिरोबिंदू आहेत, बरोबर. म्हणजे ही आकृती पण चौकोन आहे आणि ही आकृती पण चौकोन आहे, बरोबर आहे की नाही. तुम्हाला जर इथं दिसत असेल, याला पण 4 बाजू आहेत, 4 कोण आहेत, 4 शिरोबिंदू आहेत. याला पण 4 बाजू आहेत, 4 कोण आहेत
आणि 4 शिरोबिंदू आहेत. म्हणजे हा चौकोन आहे, हा चौकोन आहे, हा चौकोन आहे, हा चौकोन आहे. पण मग मला आता सांगा, या आकृतीमध्ये आणि या आकृतीमध्ये बदल दिसतोय. चौकोन तर दोन्ही आकृती आहेत, बरोबर. मग या दोन्हीमध्ये काय फरक दिसतोय तो आता आपण शिकूया, लिहून घेऊया आपण तो फरक, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. तुम्हाला जर आकृतीकडे तुम्ही पाहिलं तरीही पटकन तुमच्या लक्षात येईल की या दोन आकृत्यामध्ये कोणत्या पद्धतीचा फरक आहे. सांगा बरं कोणत्या पद्धतीने आहे. जरी मला इथं ऐकायला येत नसेल तरी मला तुमचे सर ऐकत असतील, तुमच्या शाळेमध्ये तुमचे विद्यार्थी तुमचे मित्र ऐकतात. सांगा बरं या आकृतीमध्ये आणि या आकृतीमध्ये काय फरक दिसतो. तर मला सांगा, या जर आकृत्याकडे पाहिलं, या आकृतीकडे पाहिलं तरी या आकृतीच्या चारही बाजू मला सारख्या दिसतात. बघा चारही बाजू सारख्या असल्यावर या पद्धतीने दाखवतात. म्हणजे चारही बाजूवर ज्यावेळेस सारखी खूण असते त्यावेळेस त्या चारही बाजू समान असतात असं आपण ठरवायचं. मग इथे एक काढून मोठी आकृती, छान इथे काढतो म्हणजे समोर दिसेल. याच्या बघा तुम्हाला चारही बाजू सारख्या दिसतात का. थोडी इकडली मोठी झाली, बरोबर. आता सांगा दिसतात का. दिसतात. म्हणजे मी इथं या पद्धतीने चिन्ह काढलं, इथं वेगळं पण असू शकतं, बरोबर आहे का. या पद्धतीने असू शकतं. म्हणजे या चारही बाजू सारख्या आहेत, बरोबर आहे की नाही. मग अजून काय दिसतं रे. ज्यावेळेस मी तुम्हाला परवा पाठीमागच्या तासिकेमध्ये शिकवलं होतं बघा लंबरेषा. मग तुम्हाला इथं दिसते का रे लंबरेषा. बघा या रेषेला ही रेषा लंब आहे की नाही. दिसते का बघा. दिसते तुम्हाला. ही जी आडवी रेषा आहे ना तिला बघा ही लंब रेषा आहे, बरोबर. म्हणजे पहिला गुणधर्म काय झाला. चार बाजू समान. लिहून घेऊ नका, परत लिहिलं तर चालेल. चार बाजू समान झाले. आता दुसरं काय सांगा मला. आता दुसरं काय येतं. हा लंब आहे, बरोबर आहे की नाही. हा लंब आहे म्हणजे हा कोण कसा आहे. काटकोन आहे. हा कोण कसा आहे. काटकोन आहे. या रेषेला ही रेषा लंब आहे म्हणजे हा कोण काटकोन आहे. या रेषेला ही रेषा लंब आहे म्हणजे हा कोण काटकोन आहे. म्हणजे सर्व कोण कसे असतात. 90 अंश मापाचे असतात. म्हणजेच कसे असतात. काटकोन असतात, बरोबर. हा मी तुम्हाला अजून याचं नाव सांगितलेलं नाही, बरोबर. सांगितलंय का मी नाव त्याचं. नाही सांगितलं. फक्त आपण त्याचं गुणधर्म पाहतोय. हा चौकोन आहे म्हणून मी सांगितलं. कारण चौकोन म्हणजे काय. ज्याला चार बाजू, चार कोण आणि चार शिरोबिंदू असतात त्याला आपण चौकोन म्हणतो. मग याचं पण काय आहे. चार बाजू समान झाले आणि चार कोण काटकोन झाले, बरोबर. म्हणून याला आपण म्हणतो चौरस. काय म्हणतो आपण याला. चौरस. इथून इथं आलो. हा चौकोन होता, आपण कुठं आलो होता. चौरसावर आलो, बरोबर. म्हणजे चौकोन चौरस असतो का. सर्व चौकोन चौरस असतील का. तर नाही. हा चौकोन चौरस आहे का. सांगा. हा चौकोन चौरस आहे का. हा कोण काटकोन दिसतो का तुम्हाला. नाही. म्हणजे हा सर्व चौकोन चौरस नसतात. हा चौरस आहे. चौरस कशाला म्हणायचं. ज्याच्या चार बाजू सारख्या असतात आणि चार कोण काटकोन असतात त्याला आपण काय म्हणतो. चौरस म्हणतो. आता दुसरी आकृती पाहूया. समोर लिहितो म्हणजे तुम्हाला लिहून घ्यायला सोपं जाईल. ओके. आता बघा ही आकृती काढली. कुठली आकृती कुठं काढली. इथली आकृती इथे. याला नाव पण देऊ शकतो. तुम्ही परत लिहून दाखवा. तुमच्या शाळेतील सरांना हे नाव लिहून दाखवा चौरसाचे. चौरस ABCD. किती पद्धतीने चौरसाची नावं लिहिता येतात ते तुम्ही तुमच्या सरांना लिहून दाखवू शकता. मी एक लिहून देतो इथं. चौरस काय ABCD या पद्धतीनं. चौरस म्हणलं की चारही बाजू सारख्या, चार कोण काटकोन. हा आता दुसरा दिसतोय तुमच्यासमोर. आता जर तुम्ही याच्याकडे पाहिलं तर बघा तुम्हाला सगळ्या चारीच्या चारही बाजू सारख्या दिसत नाहीत. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर दिसतात का रे. ही बाजू सारखी वाटते. पण ही बाजू सारखी वाटते का. वाटते का. बघा ना. ही बाजू आणि ही बाजू सारखी वाटते का. नाही वाटत. कोणकोणत्या बाजू. या दोन बाजू सारख्या वाटतात, बरोबर आहे की नाही.
आणि ही बाजू याच्यावर एक खूण करतो आणि याच्यावर, म्हणजे या दोन बाजू समान आहेत. म्हणजे कोणत्या बाजू सारखे आहेत? समोरासमोरील बाजू. चारी बाजू सारखे आहेत का? इथं जसं चारी बाजू सारख्या दिसत होत्या तसं इथं दिसतात का? मी मुद्दाम म्हणून दोन्ही आकृत्या एकाच फ्रेम मध्ये तुम्हाला दाखवतोय, तुमच्या पटकन लक्षात यावं म्हणून. बरोबर. मग मला सांगा आता, याची ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे आणि ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे. याला नाव देऊ मी पी क्यू आर एस. याचं ही नावं किती प्रकारे लिहिता येतात हे तुम्ही तुमच्या दुपारच्या सत्रामध्ये सरांना दाखवायचे. हा तुमचा दुपारचा टास्क असेल की काय, या चौरसाचं नाव जसं मी त्रिकोणाचं 6 वेळा लिहून दाखवलं होतं ना 6 प्रकारे, तसं या चौरसाचं नाव किती प्रकारे लिहिता येतं, या आयताचं नाव किती प्रकारे लिहिता येतं हे तुम्ही तुमच्या शाळेमध्ये दाखवू शकता. मला सांगा आता मग याच्यात मध्ये काय, इकडलं पुसू म्हणजे आपल्याला इकडे लिहिता येईल. ओके. बघा याच्या काय मग बाजू कोणत्या, इथं कसं 4 बाजू समान होते, इथं आहेत का 4 बाजू समान? नाहीत. कोणत्या बाजू समान आहेत? समोरासमोरील. समोरासमोरील बाजू समान आहे. बघा लक्ष द्या, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे बघा. मी आणखीन विचारणार आहे तुम्हाला, आताच लक्ष द्या. मी या दोन आकृत्या एकाच फ्रेम मध्ये काढलेत किंवा एकदाच तुमच्या समोर ठेवलेत. याच्यावर मी आणखीन प्रश्न विचारणार आहे, तुम्ही फक्त लक्ष द्या. समोरासमोरील बाजू समान आहेत आणि कोण कसे दिसतात रे तुम्हाला सांगा. याला हा लंबरेषा आहे ना, याला ही लंबरेषा आहे, याला ही लंबरेषा आहे. बरोबर. म्हणजे याचे कोण पण कसे आहेत? काटकोन आहेत. सर्व कोण काटकोन, सर्व कोण काटकोन आहेत. म्हणजे किती अंश मापाचे आहेत? 90 अंश मापाचे आहेत हे सर्व कोण. चारही कोण कसे आहेत? 90 अंश मापाचे आहेत. मग याच्यामध्ये याच्यामध्ये साम्य काय आहे? सारखेपणा काय आहे? बाजू सारखेपणा आहे का? आहे. कोणत्या? 4 बाजू आहेत. दोन्हीलाही 4 बाजू आहेत, दोन्हीलाही 4 कोण आहेत, दोन्हीलाही 4 शिरोबिंदू आहेत. म्हणजे या दोन्हीला आपण चौकोन म्हणतो, ते आपण शिकलोय. बरोबर. परंतु याला चौरस म्हणतो आणि याला काय म्हणायचं मग सांगा बरं, काय म्हणायचं याला? तुम्हाला माहितीये, मी फक्त रिव्हिजन देतो. याला काय म्हणायचं? आयत. मग याच्यासारखं एखादं उदाहरण सांगा बरं, याच्यासारखं दिसणार दरवाजा असतो की नाही आपल्या शाळेचा दरवाजा, शाळेचा घराचा दरवाजा असतो की नाही, तो आयताकृती असतो बघा. आयत हा असाच असू शकतो का रे? असा पण असेल ना आयत. ही बाजू समोरासमोरील बाजू समान, हा पण आयत झाला. मग दरवाजा असा असतो ना. आणखीन काय असतं असं आयताचं एखादं उदाहरण सांगा. आपला हे असतो मोबाईल, आपली मोठी स्क्वेअर बुक, आपल्या शाळेतलं पुस्तक, आपल्या दप्तरातलं पुस्तक, याच आयताकृतीच असतं. चौरसाकृती असतं का आपल्या शाळेतलं पुस्तक? चारही बाजू सारखे असतात का त्याच्या? नाही. आपल्या घरी आरसा असतो, आरसा पण आयताकृती असतो. मग हा पण मी तुम्हाला प्रश्न देणार आहे की तुम्ही आयताकृती ज्या ज्या वस्तू दिसतात तुमच्या घरामध्ये असतील, तुमच्या कुठेही असतील, त्या तुम्ही त्यांची नावं लिहायची. उदाहरणार्थ आयताकृती वस्तू दरवाजा, मोबाईल, पुस्तक, स्क्वेअर बुक, आरसा, हे काय आहेत? आयताची उदाहरण. चौरस सांगा बरं, सांगा बरं चौरसाचं एखादं उदाहरण ज्याचे चारही बाजू सारखे असतात. सांगा. माहिती आहे काय तुम्हाला? फोटो फ्रेम. नाही, फोटो फ्रेम पण कशी असते? आयताकृती असते. बरोबर आहे की नाही? मग चौरसाकृती काय असतं तुमच्या शाळेमध्ये असतं, ते तुम्हाला खेळायला पण आवडतं जास्त. सुट्टीमध्ये तुम्ही खेळता तुमच्या शाळेमध्ये. सांगा बरं काय असतं असं शाळेमध्ये? काय असतं असं? हा बरोबर. काय असतं? काय असतं? कॅरम. तुम्ही कॅरम खेळता की नाही? कॅरमचा जो बोर्ड असतो तो चौरसाकृतीच असतो, हे लक्षात घ्या. बरं, आता आपण आपल्या मुद्द्याकडे जाऊया. आपल्या कामाचा मुद्दा बघूया. मग हे तुम्ही तुमच्या सरांना दाखवा. आयताकृती वस्तूंची नावं, चौरसाकृती वस्तूंची नावं. मग मला सांगा याच्यामध्ये साम्य काय आहे? याचे सर्व कोण काटकोन आहेत, याचे पण सर्व कोण काटकोन आहेत. याचे म्हणजे कोणाचे? आयताचे आणि चौरसाचे. मग मला आता पुढचं सांगा, याच्या सर्व चौरसाच्या सर्व बाजू समान आहेत, आयताच्या आहेत का सर्व बाजू समान? नाहीत. मग हा मोठा बदल आहे. हा काय आहे? मोठा बदल आहे. चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात, आयताच्या सर्व बाजू सारख्या नसतात. मग कोणत्या असतात? समोरासमोरील बाजू सारख्या असतात आयताच्या.
मग आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. नीट प्रश्न ऐकायचा, लक्ष द्या. इकडे इकडे समोर 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 बघायचे आणि प्रश्न नीट ऐकायचा. बघा, हा चौरस आहे, हा आयत आहे. मान्य? मान्य. याच्या चार बाजू सारख्या, याच्या समोरासमोरील बाजू सारख्या. बरोबर? बरोबर. याचे सर्व कोण काटकोन, याचे सर्व कोण काटकोन. बरोबर? ओके. मग आता प्रश्न नीट ऐका. मग मी काय म्हणतो बघा, बघा मी काय म्हणतो आता. हा आयत, हा बर अगोदर त्याचे सोपं सोपं विचारतो, सोपं. चौरस, चौरसाला 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 बघा, चौरसाला आपण आयत म्हणू शकतो का? हा माझा प्रश्न आहे. चौरसाला आपण आयत म्हणू शकतो का? हा जो चौरस आहे ना, याला आपण आयत म्हणू शकतो का? मी इथं आयत नाव लिहू शकतो का याला दुसरं? सांगा बरं. नाही? बघा, ह्या चौरसाला मी आयत म्हणू शकतो का? बघा आता तुम्हाला दाखवतो. आयताला काय म्हणतो आपण? आयताच्या सर्व कोण काटकोन असतात. आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. मग याची पण समोरासमोरील बाजू सारखी आहे ना, आहे की नाही? म्हणून चौरस हा आयत असतो. चौरस हा आयत असतो. पण आयत हा चौरस आहे का? या आयताला मी चौरस म्हणू शकतो का? का म्हणू शकत नाही? कारण चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात, आयताच्या मात्र चारही बाजू सारख्या नसतात. म्हणून मी आयताला चौरस म्हणू शकत नाही. आयताला मी चौरस म्हणू शकत नाही. चौरस म्हणायचं असेल तर आपल्याला चारही बाजू सारख्या पाहिजे. बरोबर आहे की नाही? आयताला जर मला चौरस म्हणायचं असेल तर चारही बाजू सारखे पाहिजे, मात्र आयताच्या चारही बाजू सारख्या नसतात. म्हणून मी आयताला चौरस म्हणत नाही. आणि परीक्षेमध्येही असा प्रश्न असतो, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. सर्व आयत हे चौरस असतात का? सर्व आयत हे चौरस असतील का किंवा असतात? तर सर्व आयत हे चौरस नसतात. लक्षात आलं? आता दुसरा प्रश्न बघा. सर्व चौरस चौकोन असतात का? तर असतात. कारण चौकोनाचे फक्त तीनच गुणधर्म आहेत. चार कोण, चार बाजू, चार शिरोबिंदू. बरोबर? म्हणजे हा चौकोन आहे, हा पण चौकोन आहे. सर्व आयत चौकोन असतात. पण याच्या उलट बघा. आता आपल्याकडं तुम्ही माझ्या समोर नाही, नंतर समोर असल्यानंतर हे खूप पटकन आपल्या लक्षात आलं असतं. बघा, आता मी काय प्रश्न विचारतोय बघा. सर्व चौकोन चौरस असतील का? सांगा बरं. चौकोन असा पण असतो ना, हा पण चौकोन आहे ना, हा पण चौकोन आहे ना. चार बाजू आहेत, चार शिरोबिंदू आहेत, चार कोण आहेत. हा पण चौकोन आहे. मग मला सांगा, हा चौकोन चौरस होईल का? चार बाजू सारखे आहेत का? मग बघा, दोनच वाक्य मी सांगतो. सर्व चौकोन चौरस होतील का? तर नाही. आता दुसरं वाक्य. सर्व चौरस चौकोन असतात का? सर्व चौरस हे चौकोन असतात का? असतात. का? चौकोन म्हणजे चार बाजू चार शिरोबिंदू. चौकोनाचं एकदम सोपं. चार बाजू चार शिरोबिंदू चार कोण आहे, त्याला सगळं म्हणजे हा चौकोन आहे. पण हा चौरस नाही. का नाही? तर त्याच्या चारही बाजू सारख्या नाहीत. हे लक्षात ठेवायचं. आणि हे लक्षात ठेवण्याचं एकदम सोपं आहे. एकदम सोपं. काय लक्षात ठेवायचं? चौरसाचं दोन गुणधर्म, आयताचं दोन गुणधर्म आणि चौकोनाचं तर गुणधर्म आपल्याला माहित असतात. चार कोण, चार बाजू, चार शिरोबिंदू. मग हा चौकोन आहे. हा चौकोन आहे. पण सगळे चौकोन चौरस असतील का? हा पण चौकोन आहे ना, हा पण चौकोन आहे. मग सगळे जे चौकोन आहेत, आपण जेवढे पण चौकोन काढले ते सगळेच आपण चौरस काढू का? नाही. हा पण चौकोन काढू शकतो ना, आयत पण काढू शकतो. आयत पण चौकोन आहे ना. लक्षात आलं का? म्हणजे हे आपण आपल्या लॉजिकनं लक्षात ठेवू शकतो. परीक्षेमध्ये या पद्धतीनं प्रश्न येतात. आपल्याकडे शेवटचे 10 मिनिटं राहिले. बरोबर? तर आता आपण हे तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि हे याचे गुणधर्म आपण लिहून घेऊ शकता किंवा तुमचे सर तुम्हाला ते लिहून घेण्यासाठी क्लास संपल्यानंतर वेळ देतील. आणि हा टास्क कळला ना, काय करायचं,
याची नावं किती प्रकारे लिहू शकता ते तुम्ही तुमच्या सरांना दाखवायचं. आयताची नावं किती प्रकारे लिहू शकता ते तुम्ही तुमच्या सरांना दाखवायचं. आता आपण पुढे जाऊया. चौरस आणि चौकोन आणि आयत, चौकोन, त्रिकोण कळलं ना. त्रिकोणाचे पण प्रकार असतात, पण ते आपल्याला आता पाहण्यासाठी तेवढा वेळ नाही. आपण पुढच्या तासिकेमध्ये किंवा नंतरच्या तासिकेमध्ये आपण ते पाहून घेऊ. ओके. आता बघा कसा प्रश्न असतो. आता तुम्हाला आयत कळलं. आयत म्हणजे काय? ज्याच्या समोरासमोरील बाजू सारखे असतात त्याला आयत म्हणतो, आणि ज्याच्या चारही बाजू सारखे असतात त्याला चौरस म्हणतो. मी तुमच्या समोर एक आकृती काढतो. काढू? छान. ओके, काढली आकृती. मग मला सांगा ही आयत कशाची आकृती दिसते तुम्हाला? आयताची आकृती दिसते ना. मग मी बघा या पद्धतीने काढलं. आता मला सांगा तुमच्या समोर चौरस किती दिसतात? चौरस म्हणजे काय? चौरसाचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. चौरसाचा गुणधर्म काय आहे? ज्याच्या चारही बाजू सारख्या असतात त्याला आपण चौरस म्हणतो. मग मला सांगा चौरस किती आहे तिथं आणि आयत किती आहेत मला सांगायचं. ओके. बघा आपण मोजूया. कोणाकोणाच्या बाजू सारख्या दिसतात? बघा मला इथे एक दिसते, ही बाजू सारखी, हा एक झाला, आणि याची वरची एक दिसते. बरोबर आहे की नाही? किती झाले चौरस? 2 चौरस झाले. चौरस म्हणजे काय? ज्याच्या चारही बाजू सारख्या असतात. आता मला सांगा आयत किती दिसतात? बघा मोजूया आपण. मोजूया. गुड. चला, हा एक आयत समोरासमोरील बाजू सारखा असणारा, त्याच्या खालचा हा 2. गुड. आणि 3 कोणता? हा मोठा 3. बरोबर. आणि आणखीन कुठला राहिला रे? इथून इकडे राहिला की नाही? हा 4, हा 5, हा मोठा 6, आणि आणखीन हा एक राहतो बघा 7. बघा मी मोजलेल्याप्रमाणे मोजू अजून एकदा. 1 2, पुढं हा मोठा 3, हा 4, हा 5, हा एक 6, आणि हा एक 7. काही माझ्याकडून आणखीन एखादा राहिलेला असेल तर तुम्ही तुमच्या सरांना, जरी तुम्हाला याच्यामध्ये बदल वाटला, बाबा मला 8 दिसतात आयत, तर तुम्ही तुमच्या सरांना ते दाखवू शकता. मी ज्यावेळेस मोजले त्यावेळेस मला 7 वाटले. जर तुम्हाला वाटलं एखादा आणखीन आहे सर तुमच्याकडून मोजण्याचा तो राहिलाय, तरी तोही तुम्ही मोजून तुमच्या सरांना दाखवू शकता. कारण यावरील उदाहरणं सोडवत असताना खूप बारकाईने आपल्याला लक्ष द्यावं लागेल. मग हे तुम्ही उदाहरण तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. मग मला सांगा चौकोन किती असतील? ज्यानं पूर्ण लक्ष दिले ना त्याच्या लक्षात येईल. बघा चौकोन किती असतील? सांगा बरं, चौकोन किती असतील? सांगा ना. 9 असतील. कसं? याला पण चौकोन म्हणतो, याला पण चौकोन म्हणतो. मग हे दोन्ही मिळून चौकोन 9 असतील ना. मग परीक्षेमध्ये आपण लक्ष ठेवायचं आपल्याला प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारलाय. आयत विचारलाय, चौरस विचारलेत का चौकोन विचारले? चौकोन विचारले तर हे दोन्ही पण येणार. हे आपल्याला ज्याला हे समजतं, चौकोन विचारलेत म्हणजे आयत पण मोजायचे, चौरस पण मोजायचे, त्याला हा घटक समजला असं मी समजेन. ओके. आता पुढचं उदाहरण घेऊया. एकदम सोपं उदाहरण आहे. पांढरं दिसतंय का खूप? ठीक आहे. ओके. आता बघा तुमच्या समोर एक त्रिकोण मोजायचं तर तुम्हाला सांगितलं असेल तरी पण पटकन मी सांगून घेतो. या आकृतीतील त्रिकोण मोजायचं असेल तरी एकदम सोपं. तुमच्या सरांनी ते शिकवलंयच. मी फक्त एकदा सांगतो. 1 2 3 आकडा लिहायचं, त्यांची बेरीज करायची. 1 बेरीज 2 बेरीज 3 इज इक्वल टू, सांगा यांची बेरीज करा ना, 6. म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत? 6 आहेत. हे तुम्हाला तुमच्या सरांनी सांगितलेलंच असणार आहे अशी मला खात्री आहे. आता पुढचं उदाहरण. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण फास्ट घेतो थोडं. आता मला सांगा या आकृतीत त्रिकोण किती आहेत? तिथे लिहितो मी त्रिकोण आणि चौकोन.
हा तुम्हाला टास्क आहे बरं का. पटकन ही आकृती काढून घ्या. या आकृती तुम्हाला 1 मिनिट वेळ देतो. ही आकृती तुमच्या वहीमध्ये काढून घ्या. मी सांगणार नाही त्रिकोण किती आणि चौकोन किती हे तुम्ही तुमच्या हा क्लास संपल्यानंतर लगेच तुमच्या सरांना हे काढून दाखवा. आकृती काढून घ्या पटकन. किती वेळ लागतो झाले आकृती काढायला? खूप वेळ नाही लागणार. त्रिकोण आणि चौकोन काढून दाखवायचे तुमच्या सरांना. ओके हां ठीक. आता मी काढून देणार नाही. नीट व्यवस्थित बघायचे. त्रिकोण किती? 3 बाजू 3 कोण 3 शिरोबिंदू. चौकोन 4 बाजू 4 शिरोबिंदू 4 कोण. मी तुम्हाला एक चौकोन दाखवतो फक्त. त्रिकोण तर तुम्हाला दिसतातच. चौकोन दाखवतो. हा पण होतो बरं का चौकोन. बघा हा पण चौकोन होतो. असं मी फक्त तुम्हाला एक दाखवलाय आता हा तुमच्या लक्षात येण्यासाठी. बघा हा एक चौकोन होतो. या पद्धतीनं तुम्ही चौकोन मोजा. आणि तुमच्या सरांना दाखवा. मी पुसतो कारण आपल्याकडं वेळच खूपच कमी असल्यामुळे आपल्याला पटकन आणखीन 2 उदाहरणं घ्यायची. बघा आता एक प्रश्न विचारू. मी सुरुवातीला घेतलं होतं बघा त्याच्यावरचा एक प्रश्न विचारतो. त्रिकोणाचे नाव किती प्रकारे आपल्याला लिहिता येतं? हा जो त्रिकोण काढला होता ना मी मोठा काढतो. तुम्हाला दिसणार नाही कारण तुम्ही काय माझ्या समोर नसल्यामुळे जरा मोठा काढावा लागेल मला. PQR. प्रश्न काय आहे? या त्रिकोणाचं नाव मला किती प्रकारे लिहिता येईल? हा पण तुम्ही प्रश्न तुमच्या सरांना दाखवा किंवा आता उत्तर सांगू शकता. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की या त्रिकोणाचं नाव आपण किती प्रकारे लिहू शकतो. आता दुसरे फास्ट सांगतो. हे महत्वाचं आहे. कामाची गोष्ट लक्षात घ्या. आता लास्ट उदाहरण हे मी काढून दाखवणार तुम्हाला. ओके आता ही आकृती दिसते तुम्हाला. कशी दिसते? चौरसाची दिसते. तुम्हाला विचारलं चौरस किती आणि चौकोन किती? कुणाला येत आहे सांगा. मग काय बरं हे सांगा अगोदर. चौरस जास्त असतील का चौकोन असतील? काय असतील? ऑफकोर्स चौकोन जास्त असणार आहे. बरोबर आहे का नाही? हा पण चौकोन होणार आहे ना. तो आहे दिसताना आहे दिसतो पण तो चौकोनच होणार आहे ना. काय जास्त असतील? चौकोन जास्त असतील चौरसापेक्षा. चौरसाचं काय गुणधर्म आहे? 4 बाजू 4 कोण आणि चौरस 4ही बाजू सारख्या पाहिजे. बरोबर. मग मला दिसतात बघा समोर 1 2 3 4 आणि हा मोठा एक 5 चौरस दिसतात का? 5 चौरस बघा. हा 1 2 3 4 आणि हा मोठा 5. जर मी हा घेतला तर मला हा चौरस वाटतो का? सर्व बाजू सारखे आहेत का? नाहीत. म्हणून कोणता आहे? 5 चौरस झाले. आता चौकोन जास्त असणार आहेत. मग ते मोजायचे कसे? समजा याच्यापेक्षा सुद्धा मोठी आकृती होऊ शकते. आता जर आपण मोजले काय मोजले चौकोन मोजले. हे 5 तर झाले. अजून कुठले होतात बघा. हा 6 हा 7 हा 8 आणि खालचा 9. चौकोन किती होतील? 9 होतील. हे 5 झालेच ना. चौरस म्हणजे चौकोनच आहे. मग मला आता सांगा. आता समजा मला हे मोजता येत नाही. याच्यापेक्षा मोठी आकृती आली तर सोपं. चौकोन कशा काढायचे? अगोदर चौरस सांगतो. 1 2 आकडे टाकायचं. फक्त आडवा आकडे टाकायचं. ओके याचा वर्ग करायचा. बघा इथं करून दाखवतो मी तुम्हाला. 1 चा वर्ग 2 चा वर्ग त्यांची बेरीज करायची. 1 चा वर्ग किती? 1 2 चा वर्ग 4 आणि 5 चौरस आले. आता चौकोन करताना याच आकृतीतले चौकोन जास्त येत आहेत ना. मग आपण काय करायचं सांगतो तुम्हाला. आडवे आकडे टाकायचे 1 2 उभे पण टाकायचे 1 2. आता इथे लिहितो मी काय करायचं? आडव्यांची बेरीज 3 गुणुले उभ्यांची बेरीज 3. आलं का 9? इथं आलं 5. म्हणजे चौरस काढताना आडवेच फक्त आकडे टाकायचे आणि त्याचा वर्गांची बेरीज करायची. ओके आणि उभं जर काढायला सांगितलं तुम्हाला काय चौकोन काढायला सांगितले तर आडवे आकडे टाकायचे उभे आकडे टाकायचे. त्यांची आडव्याची बेरीज गुणुले उभ्याची बेरीज. आता ह्याच्यामध्ये खूप भरपूर उदाहरणं असतात परंतु वेळेवर आपल्याला सर्वच उदाहरणं घेणं शक्य नाही. शेवटचं एकच उदाहरण देतो ते तुम्ही सोडवायचं. ओके हे लिहून घेऊ शकता सरांकडून तुमच्या. शेवटचं एक उदाहरण आहे.
तुम्हीच लिहून घ्यायचं आणि थांबायचं आहे आता. ओके, आकृती फक्त काढून घ्या तुमच्या वहीत. आकृती फक्त तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून घ्या आणि याचं पण उत्तर तुम्ही तुमच्या सरांना दाखवू शकता. त्रिकोण किती, त्रिकोण किती याचंही उत्तर तुम्ही तुमच्या सरांना दाखवू शकता. या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत. ओके, आपला वेळ संपलेला आहे. तरी आपण मी जे काय 2-3 उदाहरणं दिले ते उदाहरणं तुम्ही बघा, तुमच्या सरांना दाखवा. काही अडचण आली तर तुमचे सर तुम्हाला शाळेमध्ये मार्गदर्शन करतील. हे उदाहरण तुम्ही तुमच्या सरांना दाखवा. तुम्हाला माहिती आहे त्रिकोण कसे मोजायचे हे आपण पाहू शकता आणि दाखवू शकता. गेले अर्धा तास तुम्ही माझा हा घटक शांतपणे ऐकून घेतला आणि जिथं जिथं तुम्हाला शंका असेल ते तुम्ही तुमच्या सरांना विचारणार आहात अशी मला खात्री आहे. आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता चाचणी या विषयामधील संख्या हा घटक. या घटकामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत संख्या. आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं आहे की संख्या या घटकावर आपल्याला प्रश्न दिलेले होते की गटाशी न जुळणारे पद ओळखा. आता यामध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. आपल्याला एक संख्यांचा गट दिलेला असतो आणि त्यामध्ये गटाशी जुळणारे पद ओळखा असा प्रश्न विचारला जातो. आता या घटकामध्ये आधारित कशा स्वरूपाचे प्रश्न असतात ते आपण इथे थोडक्यात समजून घेऊया. ठीक आहे, आता लक्षपूर्वक वाचा आणि समजून घ्या. प्रश्नातील संख्यांच्या गटात कोणत्या तरी गोष्टीमुळे साम्य आलेले असते. म्हणजे दिलेल्या संख्येच्या गटाशी पर्यायातील एक संख्या जुळणारी असते, ती शोधून आपल्याला पर्याय निवडायचा आहे. आता इथे बघा प्रश्न कसा असू शकतो. 2, 4 आणि 6 आणि याचे पर्याय पण आपल्याला दिलेले असतात. 3, 5, 7 आणि 8. पर्याय क्रमांक 4 आहे आपला 8. आता इथे बघा, आता दिलेल्या गटातील सर्व संख्या ह्या सम असू शकतात, विषम असू शकतात, मूळ असू शकतात किंवा जुळमूळ असू शकतात किंवा वर्गसंख्या दिलेल्या असू शकतात, घनसंख्या, पाड्यातील संख्या, त्रिकोणी संख्या किंवा विभाजकांच्या कसोट्या आपल्याला दिल्या असू शकतात, वर्गसंख्या असू शकतात, घनसंख्या असू शकतात. ठीक आहे, मग आता इथे जर बघितलं तर आपल्याला एक गट दिसतोय बघा, 2, 4, 6. हा काय एक संख्यांचा गट आहे. ठीक आहे, मग हा संख्यांचा गट जो आहे तो सगळ्याच्या सगळ्या सर्वच्या सर्व संख्या आपल्याला समसंख्या पाहायला भेटतात. समसंख्या. मग पर्यायामध्येही आपल्याला अशी संख्या शोधावी लागेल की जे या गटामध्ये बसणार. आता इथे सगळ्याच्या सर्व संख्या ह्या समसंख्या पाहायला भेटतात. म्हणजे पर्यायामधून सुद्धा आपल्याला समसंख्या निवडायची आहे. विषम संख्या, 5 ही विषम संख्या, 7 पण विषम संख्या आहे आणि 8 ही काय आहे, समसंख्या आपल्याला इथे पाहायला भेटते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल याचं अचूक उत्तर. या गटामध्ये 2, 4 आणि 6 हा जो काही संख्यांचा गट आहे, या गटामध्ये जे वैशिष्ट्य आहे तेच वैशिष्ट्य आपल्याला पर्यायामध्ये निवडायचं असते. ठीक आहे, पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या संख्यात गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. आता आपल्याला इथे काय दिलंय, संख्यांचा एक गट दिला आहे आणि या गटामध्ये जे वैशिष्ट्य आहे तेच वैशिष्ट्य आपल्याला पर्यायामध्ये शोधून निवडायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, 4 पर्याय दिलेले आहेत, 65, 83, 92. सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल की या गटामध्ये कोणतं वैशिष्ट्य आहे ते आपल्याला शोधावं लागेल. त्याच्यानंतरच आपण पर्यायामध्ये निवडूया. बघा, पहिला 65 मध्ये पहिला अंक 6 आणि दुसरा अंक 5 आहे. 6 अधिक 5 या अंकांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला 11 मिळते. पुढचा 83 बघा, 8 अधिक 3 याची पण बेरीज केली, 8 आणि 3 11 मिळते आपल्याला. पुढे 92, 9 अधिक 2 याची जर बेरीज केली तर आपल्याला 11 मिळते. म्हणजे आपल्याला इथे काय दिसून येतो की जो काही गट दिलेला आहे त्या गटामध्ये संख्या जी आहे त्या संख्येच्या मध्ये असलेल्या अंकांची बेरीज आपल्याला किती मिळते विद्यार्थी मित्रांनो, 11. म्हणजे आपल्याला हे वैशिष्ट्य मिळालं, बेरीज किती मिळते आपल्याला, 11.
मग आपल्याला सुद्धा पर्यायामध्ये अशी संख्या शोधायची आहे ज्यांच्या अंकांची बेरीज हे 11 मिळणार आहे. ठीक आहे, शोधूया आपण. बघा, पर्याय क्रमांक 1 जर घेतला आपण ना, 4 अधिक 5 म्हणजे आपल्याला याची बेरीज किती मिळते? 9. 8 अधिक 7 इथे बेरीज किती मिळते? 15. 4 अधिक 7 इथे किती बेरीज मिळते आपल्याला? 11. 3 अधिक 9 इथे किती बेरीज मिळते आपल्याला? 12. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला बेरीज मिळते विद्यार्थी मित्रांनो 11. म्हणजे इथे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या संख्यात गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. आता यामध्ये आपल्याला सारखाच प्रश्न पाहायला भेटतो की आपल्याला एक गट दिलेला असतो वेगवेगळ्या संख्यांचा आणि त्या गटाशी जुळणारा पद आपल्याला पर्यायामधून निवडायचं असते. आता सुरुवातीला आपण याच्यामध्ये काय संबंध आहे, काय एक वैशिष्ट्य आहे ते आपण शोधून घेऊया. ठीक आहे, 216, 36 आणि 27, 29. बघा, या दोन संख्यांचा आपल्याला एक गट दिलेला आहे. मग या गटामध्ये आपल्याला काय वैशिष्ट्य दिसून येते? बघा, इथे जर 9 आहे आणि 9 हा कुठल्या तरी संख्येचा काय असतो? वर्ग. कोणत्या संख्येचा? 3 या संख्येचा आपल्याला वर्ग दिसून येतो. आणि 3 या संख्येचा घन बघा आपल्याला किती मिळतो इथे? 27. म्हणजे या संख्येचा वर्ग इथे दिलेला आहे दुसरं पद आणि इथे 27 आपल्याला त्या संख्येचा घन दिसून येतो. पुढच्या मध्ये बघा आपल्याला काय साम्य दिसून येते? इथे आहे 36. मग 36 ही काय आहे? 36 आपल्याला काय दिसून येते? 6चा काय दिसून येतो विद्यार्थी मित्रांनो? वर्ग दिसून येतो. आणि 6चाच घन आपल्याला किती भेटतो? 216. आणि घन इथे दिसून येतो. इथे वर्ग आणि इथे घन. 64 संख्या आहे बघा. 8 या संख्येचा वर्ग आपल्याला मिळतो 64 आणि 8 या संख्येचा घन आपल्याला भेटतो 512 जो की इथे दिसून येतो आपल्याला. म्हणजे आपल्याला इथे काय वैशिष्ट्य दिसून आलं? या कंसामध्ये असलेल्या दोन संख्या, पहिली संख्याचा काय भेटतो आपल्याला विद्यार्थी मित्रांनो? घन. आणि त्याच संख्येचा म्हणजे इथे जे काही संख्या असेल त्याच संख्येचा आपल्याला इथे दुसऱ्या संख्येमध्ये पाहायला भेटतो वर्ग. इथं घन आणि वर्ग मिळून तयार झालेल्या हा काय सगळ्या संख्या आपल्याला इथे दिसून येतात. मग पर्यायामध्ये आपल्याला हाच संबंध शोधायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. शोधूया आपण. ठीक आहे, बघा आता इथे काय भेटतो आपला पर्यायामध्ये? 5 आहे आणि 5 हा कशाचा वर्ग आहे? सॉरी, 25 आहे. 25 हा 5चा वर्ग आहे. आणि इथे दुसरे बघा, 25चा घन आपल्याला किती पाहायला भेटतो? 112. पण इथे 225 दिलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे आपला. इथे बघा पुढील पर्याय क्रमांक 3 बघा, तर इथं 49 आहे. 7चा वर्ग 49 म्हणजे इथे वर्ग पाहायला भेटतो. पण 7चा घन आपल्याला किती पाहायला भेटतो? 343. इथं 353 दिलंय म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही आपलं चुकीचं उत्तर आहे. आता 2 मध्ये बघा, इथे 4 आहे. 4 हा काय आहे? 2चा वर्ग दिसून येतो आपल्याला. आणि इथे काय आहे? 16. आणि 2चा घन हा 8 असतो. पण इथे आपल्याला किती दिसून येतो? 16. म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण चुकीचा आहे. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा आपल्याला काय पाहायला भेटते? 1. 1चा वर्ग काय ते विद्यार्थी मित्रांनो? 1च येतो. आणि 1चा घनही आपल्याला 1च पाहायला भेटतो. म्हणजे कंसामध्ये आपल्याला काय मिळेल? 1,1. पर्याय क्रमांक 1 आहे आपलं अचूक उत्तर. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या संख्यात गटाशी जुळणारे पद आपल्याला ओळखायचं आहे. इथे 32 80, 26 65, 42 105 या संख्यांमध्ये सुरुवातीला आपण काय करत असतो की कोणतं वैशिष्ट्य आहे किंवा कोणत्या रचनेनुसार या संख्या तयार झालेला आहे, हा गट तयार झालेला आहे ते आपल्याला शोधायचं असतं. आणि नंतर ते शोधल्याच्या नंतर तेच वैशिष्ट्य आपल्याला पर्यायामध्ये इथे शोधायचं आहे. 42 105. मग आता ह्या ज्या संख्या आहेत, हा जो गट आहे ह्या कसा तयार झाला ते शोधूया आपण. 32. ठीक आहे,
32 ला जर 16 नी 2 नी जर गुणलं तर 16 दोन्ही किती भेटतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 32. आणि जर 16 ला जर आपण 16 ची 5 पट केली तर आपल्याला 16 पंच 80 पाहायला भेटते. म्हणजे इथे 32 आणि इथे 80, इथे त्या संख्या दिसून येतात आपल्याला. मग इथे 26 आहे. 13 ची जर दुप्पट केली तर आपल्याला भेटते 26. आणि 13 ची जर आपण काय केली 5 पट केली 13 पंच 65. ठीक आहे. आता पुढे बघा 42 ही संख्या आहे आपल्याला. 21 ची जर आपण दुप्पट केली तर आपल्याला भेटते 21 दुने 42. आणि 21 ची जर आपण काय केली 5 पट जर केली तर आपल्याला भेटते 105. 42 आणि 105 आपल्याला इथं पाहायला भेटते. म्हणजे आपल्याला हे काय मिळालं या गटामध्ये असलेलं वैशिष्ट्य. कोणतं बरं वैशिष्ट्य आहे की या गटामध्ये असलेली पहिली संख्या याची काय आहे दुप्पट, आणि जी काही दुसरी संख्या आहे म्हणजे सारखीच संख्या आहे. इथं 16 ची दुप्पट, इथं 16 ची 5 पट आहे. मग इथं काय आहे त्याची दुसऱ्या संख्येची 5 पट. इथं पाहायला भेटते आपल्याला दुप्पट आणि इथं पाहायला भेटते आपल्याला 5 पट. ठीक आहे. मग आपण हे संबंध पर्यायामध्ये कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला दिसून येते ते आपल्याला इथे शोधायचा विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही कमेंट मध्ये उत्तर सुद्धा टाईप करू शकता. ठीक आहे. आता बघा पहिला पर्याय जर आपण घेतला तर इथे काय आहे 14. ठीक आहे. 7 दुणे 14 भेटतात आपल्याला आणि 7 5 किती भेटतात 35. पण इथे 35 आहेत का नाही आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 गेला. पर्याय क्रमांक 2 चेक करूया. 9 दुणे 18 पाहायला भेटतात जे की इथे आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या 9 चीच काय करू आपण 5 पट करू. 9 5 45. मग 45 आहेत का इथे आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या संख्यात गटाशी जुळणारे पद आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. 4205 पहिली संख्या, दुसरी संख्या 6427, तिसरी संख्या 8729 हा संख्या आहे. आपण सुरुवातीला यामध्ये वैशिष्ट्य शोधूया. बघा इथे पहिली संख्या या संख्येमध्ये 4 अंक आहे. पहिली संख्या, दुसरी, तिसरी आणि 4 अंक आहेत. मग पहिला अंक आणि शेवटचा अंक म्हणजे 4 आणि 5 यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला 20 मिळतो बघा. आणि ही 20च संख्या आपल्याला इथं मध्यभागी पाहायला भेटते. इथे बघा दुसरी संख्या घेऊ. या दुसऱ्या संख्येमधला पहिला अंक आणि शेवटचा अंक म्हणजे 6 आणखी 7 यांचा जर गुणाकार केला तर 7 सकम 42 भेटते. आणि हे 42 आपल्याला इथे मध्यभागी पाहायला भेटतात. तिसरी संख्या बघा 8 आणि 9. 8 गुणाकारामध्ये 9, 8 9 72 आणि 72 ही संख्या आपल्याला मध्यभागी पाहायला भेटते. म्हणजे आपल्याला पहिली संख्या या संख्येमध्ये अंक किती आहेत 1 2 3 आणि 4. पहिली संख्या आणि शेवटची संख्येचा काय आहे गुणाकार. काय केलेला आहे इथं गुणाकार. आणि हाच गुणाकार आपल्याला मध्यभागी इथे पाहायला भेटतो. हा आहे इथला साम्यपणा. तर मग हाच साम्यपणा आपण पर्यायामध्ये विद्यार्थी मित्रांनो शोधूया. सुरुवातीला पहिलं पर्याय घेऊ बघा 5 आणि इथे 7 यांचा जर गुणाकार केला तर 7 5 35 मिळतात आपल्याला. म्हणजे 35 ही संख्या आहे का मध्यभागी नाही. इथे 40 आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला निघून गेला. दुसरा पर्याय बघा 3 आणि 7. 7 त्रिक 21. 21 ही संख्या मध्यभागी पाहायला भेटते आपल्याला इथे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या संख्यात गटाशी जुळणारे पद आपल्याला पर्यायातून निवडायचे आहे. आता इथं आपल्याला अपूर्णांक दिले आहे 6/11, 6/11. दुसरा अपूर्णांक आहे 2/7 आणि 14/19. ठीक आहे. तर या अपूर्णांकामध्ये जर आपण बघितलं निरीक्षण केलं थोडं तर इथे आहे अंश. हा आहे आपला अंश आणि हा आहे आपला छेद. ठीक आहे. तर या प्रत्येक अपूर्णांकामध्ये आपल्याला अंश हा छोटा पाहायला भेटतो, लहान पाहायला भेटतो छेदापेक्षा. आणि इथे
प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपल्याला जो छेद आहे तो आहे प्रत्येक अपूर्णांकामध्ये मोठा. छेद आपल्याला काय भेटतो पाहायला? मोठा. मग आपण हेच साम्य आपण पर्यायामध्ये इथे शोधूया आपण. ठीक आहे. 29, 25 बघा इथे अंश मोठा आहे म्हणजे हा पर्याय आपला गेला. पर्याय क्रमांक 2 शोधूया आपण. 21 आणि 32 इथे काय आहे? छेद मोठा आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या संख्यात गटाशी जुळणारे पद आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. आता पहिला अपूर्णांक आहे आपला 11/14, दुसरा अपूर्णांक आहे आपला 5/9 आणि तिसरा अपूर्णांक आहे आपला 1/3. आता या अपूर्णांकामध्ये काय आहे? अंश आणि छेद. जर आपण अंशाची आणि छेदाची जर बेरीज केली, अंश किती आहे आपला? 11 आणि छेद किती आहे आपला? 14. याची जर आपण बेरीज केली तर आपल्याला काय भेटते बघा? 1 अधिक 4 5, 1 अधिक 1 2, 25 मिळालं. ठीक आहे. पुढील बघूया. 5 अधिक 4 5 अधिक 4 याची जर बेरीज केली तर आपल्याला किती भेटते? 9. ठीक आहे. 1 अधिक 3 पुढचा अपूर्णांक घेऊ. 1 अधिक 3 म्हणजे आपल्याला काय भेटते? 4. आपल्याला ज्या काही संख्या मिळाल्या बघा 25, 9 आणि 4 ह्या वर्ग संख्या आहेत. ह्या आपल्याला पूर्ण वर्ग संख्या पाहायला भेटतात. म्हणजे जर आपण 25 कशाचा वर्ग आहे? 5चा. 9 हा कशाचा वर्ग आहे? 3चा. 4 हा कशाचा वर्ग पाहायला भेटतो? 2 या संख्येचा. आपल्याला इथं काय भेटतात? वर्ग संख्या पाहायला भेटतात. म्हणजे जो काही आपला अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद याची जर आपण बेरीज केली तर आपल्याला काय भेटतो? पूर्ण वर्ग संख्या इथे पाहायला भेटते. मग आपण पर्यायामध्येही असा अपूर्णांक शोधूया ज्या अंशाची आणि म्हणजे छेदाची बेरीज ही आपल्याला पूर्ण वर्ग संख्या पाहायला भेटेल. मग जर आपण पहिला पर्याय घेतला विद्यार्थी मित्रांनो 6 अधिक 9 आपल्याला याची बेरीज किती मिळते? 15 आणि 15 ही कोणत्याही संख्येचा वर्ग नाही म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला निघून गेला. 2 मध्ये बघा 2 अधिक 12 किती मिळते? 14 ही वर्ग संख्या नाही आहे. 13 अधिक 4 3 आणि 4 7 अधिक 1 17 ही आपल्याला वर्ग संख्या पाहायला भेटत नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा अंश आहे 3 आणि छेद आहे 13. या अंशाची आणि छेदाची जर आपण बेरीज केली तर आपल्याला पाहायला भेटते 3 आणि 3 6 आणि 1 16. ठीक आहे. 16 हा बघा कोणत्या वर्गाचा वर्ग आहे? 4 या संख्येचा आपल्याला वर्ग पाहायला भेटतो 16 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. इथे बघा पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या संख्यात गटाशी जुळणारे पद आपल्याला एक संख्या अपूर्णांकाचा गट दिलेला आहे. ठीक आहे. पहिलं काय आहे? अपूर्णांक 32/8, दुसरा 12/3 आणि तिसरा आहे बघा 48/12. 48/12 बघा आपण निरीक्षण केलं तर आपल्याला कोणता वैशिष्ट्य दिसून येते? 8 म्हणजे जो काही छेद आहे 8 काय आहे? अपूर्णांकामध्ये छेद आणि याची जर चौपट केली तर आपल्याला 8 चौक किती भेटतात? 32 आणि हीच संख्या आपल्याला अंशामध्ये पाहायला भेटते. पुढे बघा 12/3 याचा जर छेद घेतला 3 आणि या छेदाची जर चौपट जर केली तर 3 चौक 12 आपल्याला अंशामध्ये पाहायला भेटते. पुढे बघा 12 आणि 12ची जर चौपट केली तर 12 चौक 48 आणि हेच 48 आपल्याला अंशामध्ये पाहायला भेटतात. यावरून आपल्याला काय लक्षात येतं की जो काही छेद आहे, जो काही छेद आपल्याला मिळतो अपूर्णांकाचा त्या छेदाची चौपट केल्याच्या नंतर आपल्याला तिथे त्या अपूर्णांकाचा अंश भेटतो. हे बघा हे मिळालं आपल्याला इथे या गटाचं वैशिष्ट्य. मग हेच वैशिष्ट्य आपण पर्यायामध्ये शोधूया. तुम्ही कमेंटमध्ये उत्तर टाईप करू शकता विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 असेल, 2 असेल, 3 असेल. ठीक आहे. आपण पहिला पर्याय घेऊ. बघा 63/16 आणि 16ची जर चौपट केली तर 16 चूक 64 मिळते आपल्याला. पण इथे 63 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 निघून गेला आपला.
दुसरा बघा, दुसऱ्यामध्ये 7 आहे आणि 7ची जर चौपट केली तर 7 चौक 28 मिळते आपल्याला. आणि हेच 28 आपल्याला इथे अंशामध्ये पाहायला भेटतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या संख्यात गटाशी जुळणारे पद आपल्याला पर्यायातून निवडायचे आहे. आता 3/20, त्याच्यानंतर 10/6 आणि 5/12 हा अपूर्णांक कसा तयार झाला असेल. याचा जर अंश घेतला आपण 3 आणि छेद जर घेतला 20 आणि यांचा जर गुणाकार केला तर 3 दुणे 6 आणि हा 0 म्हणजे आपल्याला 60 उत्तर मिळते बघा. दुसरा पर्याय घेऊ, आपला दुसरा अपूर्णांक घेऊ, 10 गुणाकारामध्ये 6 म्हणजे 10 × 60. इथे पण 60 मिळाला याचा गुणाकार अंशाचा आणि छेदाचा. इथे घेऊया अंश 5 आणि छेद 12, 12×5 = 60. म्हणजे आपल्याला इथे काय मिळते, यामध्ये वैशिष्ट्य की अंशामध्ये आणि छेदामध्ये यांचा गुणाकार अंश आणि छेद, अंश आणि छेद यांचा काय भेटतो आपल्याला इथे, गुणाकार. ठीक आहे. आणि तो किती भेटतो इथे, 60. म्हणजे हा 60च आपल्याला इथे मिळायला हवा. मग पर्यायामध्ये हाच संबंध आपण शोधूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळतो, 2 मध्ये, 3 मध्ये की 4 मध्ये. ठीक आहे, बघा इथे अंश आहे 15 आणि इथे छेद आहे 3. 15 त्रिक 45 म्हणजे आपल्याला 60 मिळत नाही. इथं बघा 12 7, 12 7 84 म्हणजे हा पण मिळत नाही. पुढचा बघा पर्याय क्रमांक 3, 15 गुणाकारामध्ये 4, 15 चौक 60 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा आता पुढील प्रत्येक प्रश्नामध्ये दिलेल्या संख्यात गटाशी जुळणारे पद आपल्याला ओळखायचं आहे. आता इथं 55, 77 आणि 99 जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपल्याला दिसून येईल की यामध्ये कोणता संबंध आहे. बघा पहिली संख्या आहे 55. ठीक आहे, पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला 25 मिळते आणि 25 ही काय आहे, 5चा वर्ग. ठीक आहे, दुसरी संख्या घेऊया 77. पहिली संख्या 7 गुणाकारामध्ये 7, 7 7 49 आणि 49 कशाचा वर्ग आहे, 7चा वर्ग. तिसरी संख्या घेऊया 9, 99 आहे म्हणजे 9 गुणाकारामध्ये 9, 9 9 81 आणि 81 काय आहे, 9चा वर्ग. मग हा संबंध आपल्याला मिळतो. बघा जे काही संख्या दिल्यात गटामध्ये त्यांचा जर अंकांची जर आपण गुणाकार केला तर आपल्याला वर्ग संख्या पाहायला भेटतात. मग ह्याच वर्ग संख्या आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिसून येतात ते आपण इथे शोधूया विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, बघा पहिला पर्याय घेऊया आपण 121 आणि यामध्ये असलेल्या अंकांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला काय मिळते, 1 गुणिला 2 म्हणजे 2 आणि 2 गुणिला 1 म्हणजे 2 म्हणजे आपल्याला इथे किती मिळते, 2 भेटते. आणि 2 हा कोणत्याही वर्ग संख्या नाहीये. बघा दुसरा पर्याय घेऊया आपण 33 आणि यामध्ये पहिला अंक 3 गुणाकारामध्ये 3, 3 त्रिक 9 आणि 9 कशाचा वर्ग आहे, 3 या संख्येचा वर्ग आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल आपलं अचूक उत्तर. पुढील पर्याय पण आपण चेक करू शकतो, 100. ठीक आहे, 1 गुणाकारामध्ये 0, गुणाकारामध्ये 0. आता 1 ने जर 0 गुणलं तर आपल्याला उत्तर 0च मिळते. पुढे कितीही संख्या दिलेली असो पण कोणत्याही संख्येला जर आपण 0 गुणलं तर आपल्याला उत्तर 0 मिळते. पण आपलं हे वैशिष्ट्य इथे आहे का विद्यार्थी मित्रांनो, नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथे पण 0 पाहायला भेटते. 4 पण आपलं गेलं म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. आता 48, 832 आणि 618 आपल्याला गट दिलाय. 48, 832 आणि 618 यामध्ये काय वैशिष्ट्य आहे ते शोधून. बघा पहिला जो अंक आहे 4. ठीक आहे, आणि 4ला जर आपण अर्ध केलं म्हणजे निम्म केलं तर आपल्याला किती भेटतं विद्यार्थी मित्रांनो, 2. आणि 2 याचा सोबत पहिला जो काही अंक आहे आपला 4 त्याचा जर गुणाकार केला तर आपल्याला भेटते अंक 8 ही संख्या भेटते. आणि 8 ही संख्याच त्या संख्येच्या पुढे लिहिली आहे बघा. आता पुढच्या याच्यामध्ये बघा 832 मध्ये पहिला किती अंक आहे आपल्याकडे, 8. आणि 8चं काय करू आपण, निम्म करू. आपल्याला किती भेटते, 4. आणि 4 या संख्येसोबत
आपला जो काही ज्या संख्येला आपण निम्म केलं त्याच संख्येने काय करायचं आहे, गुणायचं आहे. म्हणजे 8 चोक 32 भेटते आपल्याला. आणि तेच 32 आपल्याला पुढे इथे लिहिलेले दिसून येतात. पुढे पण आपण संबंध चेक करूया तिसऱ्यामध्ये. बघा 6 आणि 6चे जर निम्मे केले तर आपल्याला किती भेटतात, 3. आणि 3 या संख्येसोबत आपण तीच संख्या गुणतो ज्या संख्येचे आपण काय केले, निम्मे केले. इथे निम्मे कशाचे केले आपण, निम्मे केले 6 या संख्येचे, म्हणजे 6 येणार आपली. साइन 3 18 आणि 18 संख्या आपल्याला इथे पाहायला भेटते. हे मिळालं यामध्ये आपल्याला वैशिष्ट्य. मग हेच वैशिष्ट्य आपण कोणत्या पर्यायामध्ये आहे ते शोधूया विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला पहिला पर्याय घेऊ. बघा 2. 2चे जर निम्मे केले तर आपल्याला 1 मिळतो. आणि 1ला जर 2नी गुणलं म्हणजे ज्या संख्येचे निम्मे केले त्या संख्येने जर गुणलं तर आपल्याला 2 भेटते. म्हणजे आपल्याला इथे 2 आहे आणि पुढे पण 2च भेटतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1च असेल आपलं अचूक उत्तर. ते बघा आपल्याला काय भेटतात, 50, 37 आणि 10 या संख्येमध्ये काय वैशिष्ट्य आहे ते सुरुवातीला आपण शोधून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा हे 50 कसे तयार झाले असतील. 7चा जर वर्ग घेतला तर 7चा वर्ग 49 आणि या 49 मध्ये जर एक आपण जोडला तर मिळतात आपल्याला 50. ठीक आहे. बघा 37 कोणत्या वर्गसंख्येच्या जवळची दिसते, बघा 6. 6चा वर्ग 36 आणि 36 मध्ये जर एक जोडला तर आपल्याला भेटतो 37. ठीक आहे. पुढे बघा 10 ही संख्या आहे, म्हणजे 3चा वर्ग किती भेटतो आपल्याला, 9. आणि 9 मध्ये जर एक जोडला तर आपल्याला भेटते 10. ठीक आहे. हेच आपल्याला इथे वैशिष्ट्य दिसून येतं. मग हेच वैशिष्ट्य आपण कोणत्या पर्यायामध्ये आहे ते इथं आपण शोधूया विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला पर्याय क्रमांक 1 चेक करा. बघा 6 ही संख्या मिळते. कोणत्या वर्गसंख्येच्या जवळ आहे, बघा 2. 2चा जर आपण वर्ग घेतला तर 4 भेटतो आणि 4 मध्ये जर एक ऍड केला तर आपल्याला 5 मिळते. पण इथे पर्यायामध्ये 5 आहे का, 6 दिसून येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 गेला आपला. आता दुसरा बघा 122 दिसून येतात आपल्याला. आणि 122 कोणत्या वर्गसंख्येच्या जवळ आहे, 11चा जर वर्ग घेतला तर आपल्याला भेटतो 121. आणि या 121 मध्ये जर आपण एक जोडला तर आपल्याला भेटतो 122. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. 12, 89 आणि 45. ठीक आहे. आता यामध्ये काय साम्य असू शकतं ते आपण शोधूया. बघा 1, 2, 3, 4, 5 ह्या काय क्रमवार संख्या आहे. 1 नंतर 2 पाहायला भेटतो, 2 नंतर 3 पाहायला भेटतो, 3 नंतर 4 पाहायला भेटतो. ह्या आहेत क्रमवार संख्या. आता संख्या आणि संख्यांचे प्रकार हे आपल्याला या घटक अभ्यासताना, या घटकावरती प्रश्न सोडवताना खूप अत्यंत महत्वाचं आहे, संख्यांचे प्रकार. ठीक आहे. मग आपल्याला 12, 89 आणि 45. ठीक आहे. आता 1 नंतर बघा 1 नंतरची क्रमवार संख्या कुठली येते, 2. 8 नंतरची क्रमवार संख्या पाहायला भेटते आपल्याला 9. 4 नंतरची क्रमवार संख्या पाहायला भेटते आपल्याला 5. 5च्या नंतरची संख्या 6, 7, 8, 9 ह्या आहेत सगळ्या क्रमवार संख्या. मग ह्याच क्रमवार संख्येचा जो काही साम्यपणा आहे तो आपल्याला इथे पर्यायामध्ये शोधायचा आहे. कोणता, क्रमवार संख्या. ठीक आहे. मग आपण पर्यायामध्ये शोधूया. पर्याय क्रमांक किती मध्ये आपल्याला पाहायला भेटते, बघा पहिला पर्याय 6च्या नंतरची क्रमवार संख्या आपल्याला 7 पाहायला भेटते, पण इथे 5 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 निघून गेला आपला. 3च्या नंतरची क्रमवार संख्या आपल्याला 4 पाहायला भेटते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे आपलं अचूक उत्तर. ठीक आहे. बघा 8च्या नंतरची क्रमवार संख्या आपल्याला 9 पाहायला भेटते, इथे आहे 7 म्हणजे पर्याय क्रमांक 3 गेला. 2 आहे बघा आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या संख्यात गटाशी जुळणारे पद 23, 11 आणि 71 आहे. बघा जर आपण निरीक्षण केलं 23, 11 आणि 71 ह्या सगळ्या आहेत मूळ संख्या. मग पर्यायामध्ये आपल्याला मूळ संख्या कुठे पाहायला भेटते, 100. बघा 100 ही मूळ संख्या नाही आहे. मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला स्वतःच्या संख्येने आणि 1 या दोनच संख्येनी भाग जातो, विभाजित होते, तिला आपण म्हणत असतो मूळ संख्या.
मग आपल्याला 91 ला पण 9ने 1नी आणि 91नी भाग जातो, म्हणजे 3 संख्यांनी भाग जातो, म्हणजे हे पण असू नाही शकत. ठीक आहे. 86 ला बघा 2नी भाग जातो, 86ने जातो, 1ने जातो, आणखीन बऱ्याच संख्येने भाग जातो, म्हणजे 86 पण असू शकत नाही. पर्याय क्रमांक 3 बघा 97 ही आहे मूळ संख्या, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं असेल अचूक उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इथे थांबतोय. पुढील घटक पुढील तासिकेमध्ये आपण कंटिन्यू करू. ओके.